स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता भाजपनं आता दंड थोपटले आहेत। भाजपच्या आमदारांची आज संध्याकाळी 4 वाजता कार्यशाळा होणार आहे। फडणवीस सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतील। भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता दंड थोपटलेले आहेत। आज भाजपकडून सक्रिय सदस्य नोंदणी संदर्भात महत्त्वाची कार्यशाळा चर्चगेट इथल्या SNDT महाविद्यालयाच्या पाटकर सभागृहात पार पडतेय। भाजपचे सर्व आमदार, खासदार, मंत्री तसंच सर्व जिल्हाध्यक्ष यांची या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती असेल। सकाळी 10 वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकरता भाजप सज्ज आहे। ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री यांनी शिर्डीमधील भाजपच्या महाधिवेशनामध्ये स्पष्टपणे इशारा दिला होता की पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत आता आपल्याला भाजपची सत्ता आहे, त्या दृष्टिकोनातून भाजपने कंबर कसल्याचं पाहायला मिळते। आज जी कार्यशाळा होणार आहे सकाळी 10 वाजता स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचं उद्घाटन करतील। तर नवीन कार्याध्यक्ष झालेले रवींद्र चव्हाण असतील किंवा सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी हे स्वतः मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। सायंकाळी 4 वाजता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत या कार्यशाळेत संवाद साधणार आहेत। टार्गेट असेल 3 लाख सक्रिय सदस्य निर्माण करण्याचं। याचाच अर्थ असा की एक सक्रिय सदस्य असेल त्याने किमान 100 सदस्य निर्माण करायचे आहेत। अर्थात 3 कोटी सदस्यांची फौज आता भाजप महाराष्ट्रात निर्माण करत आहे। यावरून स्पष्ट कल्पना येते की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप जवळपास 90%हून अधिक ज्या महापालिका, नगरपालिका आहेत ते आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।